शुक्रवारी ठाण्यातील काही भागांचा पाणीपुरवठा 24 तास बंद. ठाणे महानगरपालिकेला मेसस्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 9 वाजल्यापासून ते शनिवार दिनांक 28 सप्टेंबर 2024 सकाळी 9 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. या शटडाऊन कालावधीस स्टेम प्राधिकरण योजनेमधील देखभाल, दुरुस्ती करणे व पिंपळास येथील शुद्ध पाणी वाहून नेणारी 1530 मिमी व्यासाच्या जलवाहिनीवर गळती थांबवण्याची आवश्यक कामे करण्यात येणार आहेत. तसेच ठाणे महानगरपालिकेच्या पिसे व टेमघर शुद्धीकरण केंद्रातील उच्चदाब सबस्टेशन, पंपिंग मशिनरीची तातडीची निगा, देखभाल, दुरुस्ती व इतर तातडीची कामे करण्यासाठी महापालिका स्वतःचा पाणीपुरवठा योजनेचा व मेसस्टेम प्राधिकरणाच्या योजनेचा 24 तासाचा शटडाऊन घेणे आवश्यक आहे. परिणामी शुक्रवारी दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 9 ते शनिवार सकाळी 9 वाजेपर्यंत घोडबंदर रोड, लोकमान्य नगर, वर्तक नगर, साकेत, ऋतू पार्क, जेल, गांधीनगर, रुस्तमजी, सिद्धांचल, इंदिरानगर, रूपादेवी, श्रीनगर, समतानगर, सिद्धेश्वर, इटर्निटी, जॉन्सन, मुंब्रा व कळव्याच्या काही भागात 24 तासांसाठी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील. सदर कपातीच्या कालावधीत नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरून ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. आनंद दिघे हे महिलांकडे वाईट नजरेने बघणाऱ्यांचा त्यांच्या पद्धतीने बंदोबस्त करायचे आणि त्याच पद्धतीने हा न्याय चिमुकल्या 2 मुलींना मिळाला आहे. हा न्याय आनंद दिघे यांचे शिष्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राज्यात मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केली. ठाण्यातील शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या समाधीस्थळावर खासदार नरेश म्हस्के यांच्यासह शिवसैनिकांनी एकत्र येऊन अक्षय चकमकीत ठार झाल्याबद्दल आनंद साजरा केला. त्यावेळी नरेश म्हस्के यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कुठल्याही स्त्रीकडे वाईट नजरेने पाहिल्यास आनंद दिघे त्यांच्या काळात त्या स्त्रीला तात्काळ न्याय मिळायचा, त्याच पद्धतीने यावेळेसही तात्काळ निसर्गाने हा न्याय दिला आहे. धर्मवीर आनंद दिघेंच्या या ठाणे जिल्ह्यात जी क्रूर घटना घडली त्या आरोपीला नियतीने न्याय दिलेला आहे. आनंद दिघे त्यांचा एक शिष्य या शासनामध्ये मुख्यमंत्री म्हणून काम पाहतो. त्यांच्या काळात या चिमुकल्यांना न्याय मिळाला आहे. आज आनंद दिघे असते तर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पाठ थोपटली असती, असे वक्तव्य नरेश म्हस्के यांनी पत्रकारांशी बोलताना केले. जे पोलीस दिवसरात्र आपले संरक्षण करतात त्यांना मारण्याचा हा प्रयत्न होता, परंतु स्वरक्षणार्थ त्यांनी केलेल्या त्या झटापटीत आरोपीचा मृत्यू झाला तर त्याला एन्काउंटर असे म्हणतात. देवाने हा न्याय दिलेला आहे, परंतु भविष्यामध्ये या प्रकारच्या घटना घडवून आणणाऱ्या क्रूर कर्म करणाऱ्यांसाठी हा इशारा आहे. महिलांकडे वाईट नजरेने सुद्धा पाहणाऱ्यांच्या हिमतीला लगाम या घटनेने घातलेला आहे, असेही ते यावेळी म्हणाले. परंतु या घटनेतील आरोपीला शिक्षा देण्यासाठी विरोधी पक्षांनी पूर्ण दिवस बदलापूर बंद केले. हातामध्ये लाडकी बहीण योजनेच्या विरोधातील बॅनर झळकावले. सत्ताधारी पक्षावर टीका केली. या आरोपीला तात्काळ फाशी द्या असे म्हणत आंदोलन केले. लोकांची सहानुभूती घेण्याकरिता संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन केले. पवारांसारखे नेते मुंबईमध्ये आंदोलन करत होते. त्या क्रूर कर्माच्या विरोधात आणि राज्य सरकारच्या विरोधात विरोधकांनी महाराष्ट्र बंदचे हाक दिले. परंतु आज त्याच आरोपीला नियतीने डाव साधत शिक्षा दिली तर तो विरोधकांना प्रिय झाला. एवढा पुळका विरोधकांना त्या आरोपीचा आला आहे. ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन यांची 100 कोटींची वसुली करता हत्या करणारा सचिन वाझे हा पोलीस अधिकारी संजय राऊत यांचा PA होता. सचिन वाझेंचे तोंड भरून कौतुक करणारे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हिरेन प्रकरणी विधान परिषदेत मूग गिळून बसले होते, अशी टीका खासदार नरेश म्हस्के यांनी यावेळी केली.
तेलंगणातील बलात्कार प्रकरणात एन्काउंटर करणाऱ्या पोलिसांचे सामनात जाहीर कौतुक केले. मात्र महाराष्ट्र पोलिसांच्या कामगिरीवर तुम्ही संशय व्यक्त करता. त्यांचे कौतुक करायला तुम्हाला लाज वाटते का, असा सवाल खासदार म्हस्के यांनी केला. बदलापूर प्रकरणातला एन्काउंटर झालेला आहे. मात्र विरोधकांकडून या संदर्भामध्ये टीका दिलेली आहे. तुम्ही आपण जे एन्काउंटर म्हणताय, जर पोलीस जो आमचा शिपाई आहे स्वतःचा जीव वाचवण्याकरता जो अनेकांचे जीवन वाचवतो, अनेकांचे संरक्षण करतो, तो स्वतःचा जीव वाचवण्याकरता जर त्याच्यावरती जर गोळ्या झाडल्या, त्याच्या पायावर गोळ्या झाडल्या, तर त्याला प्रत्युत्तर देण्याकरता जर त्यांनी गोळ्या झाडल्या असतील तर त्यांना तुम्ही एन्काउंटर कसं म्हणता? पोलिसांना स्वतःचा जीव वाचवण्याचा अधिकार नाही? जो इतरांचा जीव वाचवतो त्यांनी स्वतःचा जीव वाचवायचा नाही? त्यांना मुलंबाळ नाहीये, त्यांना संसार नाहीये, मग तुम्ही त्यांना एन्काउंटर कसं म्हणता? विरोधी पक्ष त्यांना आता त्या क्रूर कर्मा जो आरोपी आहे त्याचा आता पुलका आलाय. परंतु हेच विरोधी पक्षवाले, तुम्हाला बदलापूरचं आंदोलन आठवत असेल, बदलापूरच्या बाहेरून 30 बसेस घेऊन गेले, बाहेरून माणसं घेऊन गेले, अख्खा दिवस बदलापूर बंद केलं, चक्का जाम केलं, हातामध्ये लाडकी बहीण योजनेच्या विरोधातले बॅनर, पोस्टर्स आणि सत्ताधारी पक्षावर माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील यांच्या टीका करत अख्खा दिवस आंदोलन केलं आणि म्हटलं की यांना ताबडतोब फाशी द्या, आमच्या ताब्यात द्या, ताबडतोब भर रस्त्यावर फाशी द्या. कुठल्या कायद्यामध्ये अशी फाशी दिली जाते? परंतु लोकांची सहानुभूती घेण्याकरता अख्ख्या महाराष्ट्रात, संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन केलं. पवारांसारखे नेते मुंबईमध्ये आंदोलन करत होते, महाराष्ट्र बंदची हाक दिली त्या क्रूर कर्म्याच्या विरोधात आणि राज्य सरकारच्या विरोधात. परंतु आज तो क्रूर कर्मा, त्याला नियतीने डाव साधला, नियतीने न्याय दिला, त्यानंतर तो तुम्हाला प्रिय झाला, एवढा पुलका तुम्हाला त्याचा आला. दुतोंडी सापासारखे, डबल ढोलकीसारखे विरोधी पक्ष वागतायत आणि सरकारवर टीका करतायत. अशा माणसाला मी तर म्हणेल, देवानी न्याय दिलेला आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा ठाणे जिल्हा आहे, त्यांच्याकडे न्याय कसा मिळायचा हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. महिलेकडे वाईट नजरेने सुद्धा पाहण्याची कोणाची हिंमत नव्हती, आणि जर असे प्रकार घडले तर दिघे साहेब त्यांच्या स्टाईलने त्याचा उपाय करायचे, आणि त्याच पद्धतीत हा न्याय मिळालेला आहे. त्या मुलीला न्याय मिळालेला, महिलांना न्याय मिळालेला आहे. आणि कोणाच्या राज्यात? तर या दिघे साहेबांचा शिष्य त्या राज्याचा मुख्यमंत्री आहे. त्यांना आनंद झाला असेल स्वर्गातून, आज या राज्य शासनाचे ते कौतुक करत असतील, आणि त्या पोलिसांच्या धैर्याचे सुद्धा, पोलिसांच्या हिमतीचे सुद्धा ते कौतुक करत असतील. विरोधी पक्ष विसरला का? मनसुख हिरेन हा ठाण्यातील आमचा एक व्यापारी, सचिन वाले त्यांची गाडी घेऊन जातो काय 100 कोटी वसुलीमध्ये, त्याला अटक केलेला सचिन वाजे या मनसुख हिरेनची हत्या केली काय जाते? तो सचिन वाजे संजय राऊत यांचा पीए होता, सस्पेंडेड पोलीस ऑफिसर. तो यांची सत्ता आल्यानंतर त्याला पुन्हा कामावर घेतलं जातं आणि वसुली करता पाठवलं जातं, आणि मनसुख हिरेनची हत्या होते. तेव्हा काय गप्पा बसले होते? तेव्हा कोण मुख्यमंत्री होता, कोण उपमुख्यमंत्री होता? त्याच सचिन वाजेचं कौतुक विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी केलेलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. त्यावेळी कुठे गेला होता तुमचा विचार? त्यावेळी का नाही आरोप केलात? तेलंगणामध्ये एका महिलेवरती बलात्कार झाला, 4 पोलिसांना एन्काउंटर पोलिसांनी केलं त्या आरोपींचं. त्यावेळी ह्याच सामन्यामध्ये 2019 डिसेंबर त्या पोलिसांचं कौतुक केलं. मग आता महाराष्ट्रातील पोलिसांचं कौतुक करायला लाज वाटते तुम्हाला? आपल्या पोलिसांपेक्षा तेलंगणाच्या पोलिसांचं तुम्ही कौतुक करताय, आणि या महाराष्ट्रामध्ये
आपल्या पोलिसांवरती टीका करताय, त्यांचा संशय व्यक्त करताय, राजकीय फायद्याकरता खालच्या स्तराला गेलेला हा विरोधी पक्ष आहे. त्याचा निषेध महाराष्ट्रातील प्रत्येक जनता करेल. मी तर म्हणेन यापुढे अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्यांना ही मोठी चपराक आहे, हा मोठा इशारा आहे. स्त्रीकडे वाकड्या नजरेने जर कोण पाहिल आणि अशा पद्धतीचा अत्याचार जर घडणार असेल तर तो या पद्धतीने देव त्याला शिक्षा देईल, हा मोठा इशारा या नराधमांना या कृत्याद्वारे मिळालेला आहे. सर, संजय राऊत म्हणतात की एन्काउंटर केलं असेल तर पोलिसांचे अभिनंदन आणि जाणूनबुजून एन्काउंटर केला असेल तर पोलिसांचे डबल अभिनंदन. असे एन्काउंटर झाले पाहिजे, तोपर्यंत बलात्कारी समाजावर वचक बसणार नाही. हे मी महिला म्हणून बोलत आहे. आम्हाला सुरक्षिततेची भावना निर्माण झाली पाहिजे, याकरिता असे एन्काउंटर झाले पाहिजे. त्याच्या विरोधात पुरावे आहेत. आम्हाला अशा प्रकारचा शक्ती कायदा पाहिजे आहे. कोर्टात निकाल लागले तर उत्तम आहे, जर असे निकाल लागले तर अतिउत्तम आहे. आता विरोधी पक्ष सकाळी सकाळी उठून बोंबलत असतात तेव्हा हैदराबाद येथील पोलिसांचे कौतुक केले. म्हणजे त्यांना वेगळा न्याय आणि यांना वेगळा न्याय असे कसे असू शकते? जर पोलिसांना लागले तर पोलिसांना पक्षाचा वकिलांची टीम देखील देऊ शकते, शर्मिला ठाकरे यांनी सांगितले आहे. आज शर्मिला ठाकरे यांनी अक्षय शिंदे प्रकरणात जखमी पोलीस निलेश मोरे व संजय शिंदे यांची घेतली भेट व त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी त्यांच्यासोबत मनसेचे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव, मनसे महिला शहर अध्यक्षा समीषा मार्कंडे, ठाणे शहर अध्यक्ष रवी मोरे व इतर पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते. कायद्याचा कीस पडतो. 6 वर्ष झाली की त्या मुली आता त्या लहान मुली आहेत. तुम्ही 6 वर्षांनी त्यांना कोर्टात उभं केलं की त्यांच्या लक्षात राहील का की पुरुष आहे का, तो कोण आहे, त्यांनी काय केलं, त्या किती लहान वयाचे नसतात. हे असे 1-2 महिन्यातच निकाल लागले पाहिजे. तुम्ही कोर्टात निकाल लावले 1-2 महिन्यात तर अतिउत्तम आहे, नाही लागले तर हे अतिउत्तम आहे. म्हणजे अत्याचार होतात ते लोकशाहीला मारक आहेत. ते लोकशाहीला पूरक आहेत का? आणि ज्या स्पीडनी वाढतायत, म्हणजे मी गेल्या महिन्यात गेले तर एका दिवसात 3 बलात्कारासाठी मी 3 महिलांना भेटले. ते लोकशाहीला पूरक आहेत असं तुम्हाला जर वाटत असेल तर हेही लोकशाहीला पूरक आहे. तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की हैदराबादला एका मुलीवर बलात्कार झाला होता आणि 4 बलात्कारांना हैदराबाद पोलिसांनी ग्राउंडवरती एन्काउंटर केलं होतं. तेव्हा हेच विरोधी पक्ष आता जे सकाळी सकाळी बोंबलत आहेत, त्यांच्या वृत्तपत्रात त्या हैदराबादच्या पोलिसांचं कौतुक केलेलं होतं. मग हैदराबादच्या पोलिसांना वेगळा न्याय आणि महाराष्ट्रातल्या पोलिसांना वेगळा न्याय असा कसा असू शकतो? जर त्यांनी एन्काउंटर केलं, त्यांची कौतुक केलं पाहिजे, तर ह्यांनी एन्काउंटर केलं असेल तर ह्यांचंही कौतुकच केलं पाहिजे. शेवटी तो काय संत नव्हता ना, तो बलात्कारी होता. मुलींनी त्याला ओळखलंय, मुलींनी पुरावे दिलेले आहे. पक्ष सगळीकडे फिरतोय. सगळ्या शाळांमध्ये CCTV कंपल्सरी असला पाहिजे. नंबर 1. नंबर 2, जे लहान मुलांचे ग्रेड्स आहेत, ज्युनियर, सिनियर, नर्सरी, इथे पुरुष असलाच नाही पाहिजे. एखाद्या लहान मुलीला पुरुष कसा काय टॉयलेटला नेऊ शकतो? त्याच्यामुळे जोपर्यंत मुलं टॉयलेटला ट्रेनिंग नसतात तोपर्यंत मुलाला असलाच नाही पाहिजे. एवढी तर बेसिक रिक्वायरमेंट प्रत्येक शाळांनी फॉलो केली पाहिजे. अभिनंदन. सगळ्यांना ऐकू येत आहे ना? एन्काउंटर केलं त्याच्याबद्दल पोलिसांचं अभिनंदन आणि जाणून बुजून एन्काउंटर केलं असेल तर पोलिसांचं डबल अभिनंदन. ते कसंही एन्काउंटर जरी असलं तरी सुद्धा महिलांवरती इतके अत्याचार वाढलेले आहेत आणि जोपर्यंत कायद्याचा असा धाक निर्माण होत नाही, मी तर म्हणेन की असे एन्काउंटर वरचेवर झाले पाहिजेत. तोपर्यंत पुरुषी समाज जो आहे बलात्कारी त्याच्यावरती वचक बसणार नाही. त्याच्यामुळे मी खास स्वतः त्यांचं अभिनंदन करायला आले. पण हायकोर्टामध्ये या संदर्भात आता सुनावणी सुरू आहे आणि त्यामध्ये हायकोर्टाने काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत. मी कुठच्याही पॉलिटिकल पक्षाची राज ठाकरेंची बायको म्हणून बोलत नाहीये. मी आज इथे महिला म्हणून बोलते. मला स्वतःला एक मुलगी आहे आणि मी तमाम महिलांच्या बाजूने बोलते की आमच्यामध्ये इतकी असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे. आम्ही जे दररोज पेपरमध्ये वाचतो, इतके हिंस्त्र
गुन्हे घडतायत, दुसरे बलात्कार होत नाहीत, बलात्कार केल्यानंतर इतके वाईट पद्धतीने खून होतोय. त्याच्यामुळे मी ॲज अ महिलांची रिप्रेझेंटेटिव्ह बोलते. तुम्ही राजकारणी काय बोलतायत, समोरचे विरोधी पक्ष काय बोलतायत, कोर्ट काय बोलतंय, मला त्याच्याशी कोणाशीही पडलेली नाहीये. मी ॲज अ महिला बोलते की आज महिला म्हणून मला अभिमान वाटला आणि मी त्या पोलिसांचं कौतुक करते की आम्हाला सुरक्षिततेची भावना जर निर्माण व्हायची असेल तर असे एन्काउंटर झाले पाहिजे. घरच्यांकडनं देखील कुठे प्रश्न उपस्थित केले जातात, कोणाकडनं? त्याच्या घरच्यांकडनं काही उपस्थित प्रश्न पुरावे केले नष्ट जातात की करण्याचं काम या ठिकाणी एकूण पोलिसांनी त्याला केलं. फसवलं जात होतं, पुरावे नव्हते, जो दोषी आढळलेला आता नव्हता हे आणि बघा, अशा पुरावे प्रकारचं वगैरे कृत्य होतं. मला तर माहिती असू शकत नाही, पण मी टीव्हीवरच बघितलं. उज्ज्वल निकम साहेब बोलले की कोर्टाकडे आणि पोलिसांकडे त्याचे सर्व पुरावे आहेत. त्या 2 लहान मुलींनी त्यांना आयडेंटिफाय केलेलं आहे. जी आयडेंटिफिकेशन टेस्ट असते त्या दोन्ही लहान मुलींनी त्याला ओळखलेलं आहे आणि त्यांनी भरपूर उदाहरणं दिली टीव्हीवरती उज्ज्वल निकम साहेबांनी की हे एवढे सगळे पुरावे पोलिसांकडे आहेत. म्हणजे असं होऊच शकत नाही की त्यांच्या विरुद्ध पुरावे नाहीये. पण कोर्ट केस ही जितक्या वेळ चालते ना तितक्या वेळ तुम्ही महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना जास्ती निर्माण होते की आज दिल्लीच्या क्राईममध्ये 6 वर्षांनी फाशी लागते. ती महिलानंतर इतकी हॉरिबल अवस्थेत तिला मारली होती. तर त्याच्यानंतर तुम्ही 6 वर्ष त्या माणसाला जगण्याचा हक्कच नाही दिला. आपण शक्ती कायदा नुसता बोलतो, आम्हाला हा शक्ती कायदा पाहिजे. तुम्ही लोकसभेत पास करा, विधानसभेत पास करा, नका करू. आम्हाला महिलांना हा शक्ती कायदा अभिप्रेत आहे. कायदे कडक आहे, मात्र अंमलबजावणी व्यवस्थित होताना दिसत नाही कुठे, त्यामुळे त्यांना असं सांगितलंय, मला खात्री आहे की सरकार आणि पोलीस डिपार्टमेंट कायद्याने त्यांना संरक्षण, त्यांच्या बाजूने वकील उभे करतील. मी त्यांना सांगितले आमची ही वकिलाची पक्षाची टीम आहे, तुम्हाला लागलं तर आम्हाला सांगा, आम्ही आमचे वकीलही तुम्हाला देऊ. पक्षाला आवडेल हो की महाराष्ट्रात बलात्कार होत आहेत, मला एक पुरुष दाखवा की तो सांगेल की अरे वा छान होतंय. त्यांच्या बाजूने कोणालाही हे पटणार नाही. महिलांवरती जे अत्याचार चालले ते कोणालाही पटणार नाही. ब्रिटिशकालीन आहेत आणि आपण वर्षानुवर्ष बोंबलतोय की ते कायदे बदलले पाहिजेत. तुम्ही फास्ट कायदे केले पाहिजेत. त्या काळात एवढे गुन्हे होत नसतील. आताच्या काळात ज्या गुन्ह्यांचा स्पीड आहे तो त्या काळात नसेल. आताच्या पॉप्युलेशन जेवढं आहे तेवढं त्या काळात नसेल. वकील कमी आहेत, जज कमी आहेत, कोर्ट कमी आहेत. केसेस उभारायला ऑब्व्हियसली एवढे वर्ष लागणार. तुम्ही ते वाढवा सगळं, कायदे फास्ट करा, तर मग हे असं व्हायची वेळच येणार नाही. जर मी त्यांच्याशी दुःखात त्यांच्या सहभागी होऊ शकते कारण त्यांनी त्यांचा मुलगा गमावलाय, पण त्या मुलांनी काय केलं ह्याच्यात मी सहभागी नाही होऊ शकत. तरण तलाव खुला करण्यासाठी आमदार संजय केळकर यांची अल्टिमेटम. बाळकूम येथील बंद तरण तलावावर ठाणेकर मारणार सूर. बाळकूम येथील धर्मवीर आनंद दिघे तरण तलाव मागील 2 वर्षापासून बंद असून ठाणेकर या सुविधेपासून वंचित आहेत. हा तलाव 1 ऑक्टोबरपर्यंत खुला न केल्यास नागरिकांना घेऊन या तरण तलावाचा वापर सुरू करू असा इशारा आमदार संजय केळकर यांनी दिला आहे. गेली 2 वर्ष बंद असलेल्या आणि वादग्रस्त ठरलेल्या बाळकूम येथील तरण तलावाची पाहणी आमदार संजय केळकर यांनी अधिकाऱ्यांसह केली. 30 कोटी खर्च करून उभारलेल्या या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तरण तलावाचे उद्घाटन 2022 साली झाले. मात्र यावर झालेला कोट्यावधींचा खर्च आणि कामातील त्रुटी यामुळे यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत होता. शिवाय गेली 2 वर्ष त्याचा वापर करण्यास खुला करण्यात न आल्याने ठाणेकर या सुविधेपासून वंचित राहिले आहेत. या तरण तलावाच्या कामाची पाहणी आमदार संजय केळकर यांनी गेल्या 2 वर्षात 4 ते 5 वेळा करून अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. तसेच झालेल्या कामांबाबत संशय व्यक्त करून प्रशासनाच्या अक्षम्य दिरंगाईबाबत संताप व्यक्त केला होता. सोमवारी श्री केळकर यांनी केलेल्या पाहणीत अधिकाऱ्यांना चांगलेच झापले. अजून काही त्रुटी शिल्लक असून या कामाबाबतच्या कागदपत्रांची मागणी त्यांनी केली. तसेच येत्या 1 ऑक्टोबरपर्यंत हा तरण तलाव खुला करावा, अन्यथा नागरिकांना घेऊन त्याचा वापर सुरू करू असा इशारा श्री केळकर यांनी दिला. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री कलाल, उपअभियंता रोहित गुप्ता, उपायुक्त मिनल पालांडे तसेच तरण तलाव विभाग आणि प्रभाग समितीचे संबंधित अधिकारी, भाजपचे रखी रेड्डी, ॲडव्होकेट हेमंत म्हात्रे, तन्मय भोईर, भानुदास भोईर, भावेश पाटील, अनुराधा रोकडे, मेघनाथ घरात आदी पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोषण कार्यक्रमात महाराष्ट्र देशात अव्वल. राज्याच्या अंगणवाड्यांमध्ये कोट्यवधी उपक्रम, अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद, बालकांच्या आहाराबाबत मातांमध्ये जागृती. चिमुकल्यांसाठी वसुंधरा अभियान, एक पेड माँ के नाम अभियान यशस्वी. राष्ट्रीय पोषण उपक्रम राबवण्यात देशात महाराष्ट्र अव्वल क्रमांकावर आला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत महिला व बालकांच्या आहारांच्या संदर्भात गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला गेला. विशेष करून ॲनिमिया आजाराच्या संदर्भात अंगणवाड्यांच्या माध्यमातून महिलांमध्ये जागृती करण्यात येत आहे. यामध्ये 10,500
16 अंगणवाडी केंद्रांमधून ही जागृती सुरू आहे. यामध्ये 6 महिने ते 6 वर्ष वयोगटातील बालके तसेच स्तनदा माता तसेच किशोरवयीन मुली यांचा देखील लाभ देण्यात येत आहे. या उपक्रमामध्ये एक पेड माँ के नाम चिमुकल्यांची वसुंधरा अभियानद्वारे मार्फत माता आणि बाल आरोग्य संदर्भात तसेच अनौपचारिक शिक्षण याबाबत देखील जागृती करण्यात येत आहे. राष्ट्रीय पोषण उपक्रम राबवण्यात देशात महाराष्ट्र अव्वल क्रमांकावर आलाय. या कार्यक्रमांतर्गत महिला व बालकांच्या आहाराच्या संदर्भात गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला गेला. विशेष करून ॲनेमिया आजाराच्या संदर्भात अंगणवाड्यांच्या माध्यमातून महिलांमध्ये जागृती करण्यात येत आहे. यामध्ये 10,516 अंगणवाडी केंद्रांमधून ही जागृती सुरू आहे. यामध्ये 6 महिने ते 6 वर्ष वयोगटातील बालके तसेच स्तनदा माता तसेच किशोरवयीन मुली यांना देखील लाभ देण्यात येत आहे. या उपक्रमामध्ये एक पेड माँ के नाम व चिमुकल्यांची वसुंधरा या अभियानांमार्फत माता आणि बाल आरोग्य संदर्भात तसेच अनौपचारिक शिक्षण याबाबत देखील जागृती करण्यात येत आहे.